हाऊसिंग सोसायटी म्हटलं की एक चांगलं वाईट सगळ्यांचं मिश्रण, सगळ्या गोष्टींचं मिश्रण असा माझा गेल्या 10-12 वर्षातला अनुभव आहे. काही लोक फार चांगली असतात, सहकार्य या शब्दाप्रमाणे सहकार्य करून एक दुसऱ्यात मिळून मिसळून काम करतात, पण हे प्रमाण फार कमी आहे हाऊसिंग सोसायटीच्या बाबत. बऱ्याचशा ठिकाणी वाद विवाद, भांडणं, तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात आणि जर याचा खोलवर जाऊन चर्चा केला का विषय विचारात घेतला तर त्याचं एकच कारण दिसतं आणि तो म्हणजे इगो. छोट्या छोट्या कारणांमुळे आपापसातले मतभेद, आपापसातले विषय सोसायटीच्या कारभारात आणणं आणि वाद करणं. याचमुळे महाराष्ट्रामध्ये 2,50,000 एकूण सहकारी संस्था आहेत. सगळ्या प्रकारच्या ज्या 56 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत त्या 2,50,000च्या आसपास आहेत आणि त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचा आकडा 1,05,000. बरोबर जवळपास 40-45% या गृहनिर्माण संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था. याचा कारभार कसा चालतो तो सहकार कायद्यानुसार चालतो. या 56 संस्थांसाठी एकच कायदा आहे ज्याला आपण सहकारी संस्था अधिनियम 1960 असं म्हणतो, जो 1960 साली तयार झालाय. या एका कायद्यामुळे सगळ्या संस्था चालतात. पण माझं म्हणणं असं होतं की गृहनिर्माण संस्थांचा कारभार हा काय व्यवसाय करणार नाही, प्रॉफिट मेकिंग नाही, म्हणून त्यासाठी वेगळा कायदा हवा. म्हणून शासनाने आता 9 मार्च 2019ला अधिसूचना काढली आणि हाऊसिंगसाठी नवीन कायदा तयार झाला. बरेच बदल त्या कायद्यामध्ये झाल्यात, मी काही ठराविक बदल सांगणार आहे. पण तत्पूर्वी हाऊसिंग सोसायट्याबाबत अडचणीचे विषय काय त्या विषयावर मी बोलणार आहे. एक 8-10 दिवसापूर्वीची घटना आपण वर्तमानपत्रामध्ये वाचली असाल. ढोकाळीला एका इमारतीच्या ड्रेनेज साफ करताना, टाकी साफ करताना 3 माणसांचा, कामगारांचा गुदमरून झालेला मृत्यू. दुसरी बातमी, गुजरातमध्ये शाळेच्या इमारतीला लागलेली आग आणि त्यामध्ये 20-25 मुलांचा झालेला मृत्यू. ह्या दुर्घटना या दुर्दैवी आहेत. ती शाळेची इमारत असली. गेल्या काही वर्षापूर्वी तारांगणचा विषय आपल्याला माहिती असेल. आमच्या फायर ब्रिगेडचे कर्मचारी, 2 कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ह्या दुर्दैवी घटना आहेत. पण याला जबाबदार कोण असा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी दोन्ही बाजूकडे हात जातात. एक तर आपली शासकीय यंत्रणा आणि दुसरी आमची सोसायटी. परवाच्या 4-5 दिवसापूर्वी, 8-10 दिवसापूर्वी झालेल्या इन्सिडेंट बद्दल बोलतोय, ढोकाळीच्या बद्दल. कामगारांचा मृत्यू झाला आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अरेस्ट झाली. काय दोष त्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा? तर माझ्या मते त्यांचा दोष काही नाही. मी याबद्दल कमिशनर साहेबांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे. आमच्या हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी हे सेवाभावी वृत्तीने काम करतात आणि म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं हे अयोग्य आहे. का अयोग्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्या या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ढोकाळी जे इन्सिडेंट घडलं, थोडा जरी कायद्याचा अभ्यास केला असता तरी त्यांनी विरोध केला असता. कारण त्या इन्सिडेंटमध्ये ज्या 2-3 कामगारांचा मृत्यू झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरची असायला हवी किंवा त्याला जबाबदार धरायला हवं. पण जबाबदार धरलं कुणाला? तर आमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना. सोसायटीने कायद्यानुसार काम केलं होतं. 4 टेंडर मागवली, कमिटीमध्ये निर्णय घेतला, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला, कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट पत्र दिलं, त्याची अपॉइंटमेंट केली, त्याला पैसे दिले नाही, काम चालू केलं. मग याच्यात आमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा काय दोष आहे? माझ्या मते तर काही नाही. मात्र हे आम्ही पोलिसांना सांगू शकलो नाही, ही आमची पदाधिकाऱ्यांची चूक. मला ज्यावेळी कळलं, दुसऱ्या दिवशी कळलं, त्यावेळी मी त्या पोलीस स्टेशनला गेलो, त्या सोसायटीतल्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण ते पदाधिकारी आमचे एवढे घाबरलेले, मी फोन केला, फोन उचलायला तयार नाही. म्हणजे आमच्यावर परत काय येतंय की काय, माझी भावना त्यांना मदत करणे, पण ते इतके घाबरलेले होते, फोन उचलायला तयार नाही. त्या सोसायटीत एक राहणारा सभासद, माझा मित्र, त्याला फोन केला, सेक्रेटरी अध्यक्षांचे फोन घेतले, तुमचं नक्की काय विषय आहे हे समजून घेण्यासाठी. फोनवर बोलायला घाबरत होते. अशा दुर्घटना, अशा घटना घडत असतील तर त्याला पदाधिकारी म्हणून, सोसायटीचे सभासद म्हणून आपण विरोध करायला हवा. दुर्दैवाची गोष्ट त्याच्या पुढची अशी
की या पदाधिकाऱ्यांच्या बाजूने सोसायटीवाले सुद्धा उभे राहिले नाहीत. ही आणखी खेदाची गोष्ट. जर 10-15 लोक मोर्चा घेऊन पोलीस स्टेशनला गेले असते तर कदाचित या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नसते. पण हे दुर्दैवाने घडलं नाही. याला काय म्हणू आपण? आपण एकत्र राहतो, एका सोसायटीत राहतो, एकमेकाच्या मदत करण्याचा हा उद्देश आहे, सहकार्य हा उद्देश आहे. तरी सुद्धा अशा तुमचे वाद असतील ना, असू शकतात. आणि वाद असणं, विवाद असणं हे काय चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणत नाही. पण अशा प्रसंगी आपण एक असायला हवं. आणि हाच आमच्या सोसायटीचा उद्देश असायला हवा. सोसायटी म्हणजे कुटुंब आहे. आम्ही कुटुंबातले किती वाद असले, विवाद असले तरी अडीअडचणीच्या वेळी आपण एक होतो की नाही? मग सोसायटीच्या बाबतीत का नाही? याचं कारण आम्हाला आमच्या सोसायटीत राहण्याचा उद्देश समजलेला नाही. बरेचसे लोक आहेत, वर्गणी दिली, जबाबदारी संपली असं नाही. सोसायटीचे पदाधिकारी, एक विषय समजून घ्या, सोसायटीचे पदाधिकारी हे काही सोसायटीचे नोकर नाहीत. त्यांना आपण निवडून देतो. का निवडून देतो? तर कोणीतरी ती जबाबदारी सांभाळली पाहिजे, कोणीतरी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, म्हणून आपण त्यांना निवडून देतो. पण आपण काय करतो? पदाधिकाऱ्यांना नोकरासारखं समजतो आणि काट्यावर धरतो. बिल का दिलं नाही, रस्त्यात का विचारलं, घरी का, लाईट गेली, सेक्रेटरीला फोन, अध्यक्षाला फोन, लाईट कधी येणार, नळाला पाणी गेलं, पाणी 1 तास उशिरा आलं, अध्यक्षाला सेक्रेटरीला फोन, पाणी का नाही चालू केलं. कधीतरी सहकारी म्हणून आपण सुद्धा करूया ना मदत. नाही, आपलं ते कर्तव्य नाही, आपली ती जबाबदारी नाही, आपलं ते काम नाही. ते काम अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार बघतील, ही मानसिकता आपली असते. पण ही दुर्दैवाने चुकीची आहे. बऱ्याचशा तक्रारी या अशाच असतात. त्याला दोन्ही बाजू जबाबदार आहेत. आम्ही सभासद आणि पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद साधत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये वाद होतात. माझं तर मत असं आहे, सभासद आणि पदाधिकारी यांच्यामध्ये ज्या ज्या सोसायटीत संवाद असेल त्या ठिकाणी वाद होतच नसतील किंवा होतच नाही. संवादातून सुसंवाद होतो आणि तो साधला नाही तर वाद होतो. आणि हाच अनुभव बऱ्याचशा सोसायटीत आहेत. एखाद्या आमच्या सभासदाची तक्रार असेल तर पदाधिकाऱ्यांनी ती समजून घेतली पाहिजे. त्या तक्रारीबद्दल त्याच्याकडे जाऊन चौकशी करायला हवी, त्याच्याबरोबर बसायला हवं, त्याच्याबरोबर बोलायला हवं. कदाचित तो तक्रार मागे घेईल. पण आमचा अध्यक्ष, सेक्रेटरी काय करतो? तक्रार दिली आहे ना, आता बघून घेतो त्याला. ही मानसिकता ठेवून मग पुढे तसंच होतं. मग याच्यातून वाद, निवडणुकीला मग 2 गट, 3 गट, 4 गट राजकारण्यांसारखे, आणि मग ते वाद कधीच सुधरत नाही. मग त्याला पाडा. आणि वाद होतात कसे? एखादी कमिटी बदलली, मागची टीम गेली, नवीन टीम आली, थोडंसं माहित असतं ना, हा सेक्रेटरी काय काम करत नाही, त्याची तक्रार करा. तू 14 दिवस अगोदर नोटीस दिली नाही, 10 दिवस दिली, तक्रार करा. कमिटीला विचारलं नाही, तक्रार करा. आणि अशा प्रकारे तक्रारींची संख्या वाढते आणि आपल्यामध्ये कधीच संवाद होत नाही. आपण संवाद साधला तर सोसायटीमध्ये वाद होणारच नाहीत, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सोसायटीचे उपविधी आहेत. आपण कधी वाचतो? कधीच नाही. एकदा ती सोसायटी रजिस्टर झाली, उपनिबंधकाचा शिक्का बसला की कुठचं तरी सोसायटीचं कपाट असलं तर त्या कपाटात, नाही तर सेक्रेटरीच्या घरी प्लास्टिकच्या बॅगेत उघडून आपण कधीच वाचत नाही, कधीच पाहत नाही त्याच्यात काय तरतुदी आहेत. आपण कसं, एखादा प्रश्न आला, एखादं पत्र आलं तर त्याचे उत्तर कसं द्यायला हवं, कसं कळणार आपल्याला? आपली घटना आहे, उपविधी म्हणजे हा सोसायटीची घटना आहे, कधीतरी ती वाचायला हवी. ती जर आपण वाचली तर आपल्याला शंकाच येणार नाही, आपल्याला अडचणीच येणार नाही, कारण प्रत्येकाचं उत्तर त्या उपविधीमध्ये आहे. कधीतरी ते वाचजा. मी प्रत्येक वेळी सांगतो आणि आजही तुम्हाला सांगणार नाही. जवळजवळ 70 ते 80% सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा होते की नाही? होते ना. मग ज्यावेळी सत्यनारायणाची पूजा आमच्या गुरुजींनी पोथी वाचन झालं, सत्यनारायणाची कथा सांगून झाली की कधीतरी ह्या उपविधीचं वाचन सगळ्यांच्या समोर पोथी झाल्यानंतर करा, म्हणजे सभासदांना त्यांच्या कर्तव्य समजतील आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजतील. हे आपण कधीतरी समजून घ्यायला हवं. या गोष्टी दुर्दैवाने ह्या गोष्टी होत नाहीत आणि म्हणून आपले वाद चालू राहतात. बरेच विषय आहेत. डीम कन्व्हेन्सचा विषय आहे. दुसरा मुद्दा फायर फायटिंगचा.
बऱ्याचशा सोसायट्या म्हणजे आता मल्टी स्टोरेज ठाण्यामध्ये सुद्धा मुंबई सारख्या मल्टी स्टोरेज बिल्डिंग झाल्या. फायर सिस्टीम महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक सोसायटीत आहे, ती असावीच लागते. ती असल्याशिवाय महानगरपालिका तुम्हाला ओसी देत नाही. बरोबर ना प्रधान साहेब? देत नाही. पण त्याच्या पुढचं दुर्दैव असं की ती यंत्रणा जी बसवलेली आहे त्याची माहिती किती सभासदांना आहे, किती पदाधिकाऱ्यांना आहे, कुणालाच नाही. कायदा म्हणतोय, नियम म्हणतोय की दर 3 वर्षांनी त्याचं ऑडिट करून घ्या. ऑडिट करून घ्या म्हणजे नक्की काय करून घ्या? येतात, आपण कोणाला तरी ऑडिट एजन्सी नेमतो, ते येतात, रिपोर्ट देतात, महानगरपालिका सबमिट करतात, आपला विषय संपला. पण दुर्दैवाने तुमच्या इमारतीत आग लागली तर लावलेली यंत्रणा कशी वापरायची आहे कुणाला माहित असतं? कुणालाच नाही. मग हे प्रशिक्षण द्यायला हवं की नाही? ती जबाबदारी कोणाची? सोसायटीची, शासनाची की महानगरपालिकेची? तिघेही आपापल्या वेळेला हात वर करतील, बरोबर आहे ना? पण हे व्हायला हवं. तारांगणाचा जो मी तारांगण इमारतीचा जो विषय सांगितला तो याच कारणामुळे झाला. आमची जी फायर सिस्टीम बसवलेली आहे त्याची माहिती आमच्या सोसायटीच्या सभासदांना द्यायला हवी. त्यांचं प्रशिक्षण आमच्या सोसायटीच्या सभासदांना द्यायला हवं. सगळ्याच सोसायटीमध्ये कर्मचारी असतात असं नाही. मोठ्या सोसायटीमध्ये असतील कदाचित, छोट्या छोट्या 10, 12, 20, 25, 30 सभासद असलेल्या सोसायटीमध्ये कर्मचारी नसतात, स्टाफ नसतो. कारण म्हणून ती माहिती आमच्या प्रत्येक सभासद. यासाठी काय करता येईल? मी महानगरपालिकेला याबाबत पत्र दिलेलं आहे, 2-3 वेळा पत्र दिलेलं आहे की आमच्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना, सभासदांना वर्षातून 1-2दा ट्रेनिंग द्या आणि जी यंत्रणा लावलेली आहे ती दरवर्षी चेक करा. आपण काय करतो, अशी एखादं इन्सिडेंट घडलं, दुर्घटना घडली की 5-10 वर्षापूर्वी मला वाटतं या तलावपाळीला पावभाजीची टपरी जळली होती. 5-10 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. त्यावेळी महानगरपालिकेनं असं ठरवलं की ह्यांना फायरची परवानगी घेतल्याशिवाय हॉटेल्सना परवानगी द्यायची नाही. ते इन्सिडेंट झालं. आता 10-12 वर्ष झाली, मध्ये तरी दुसरं काहीतरी इन्सिडेंट त्यावेळी परत आलं, परत विसरलं. हे नियम आपणच बनवायचे आणि ते आपणच तोडायचे कधीतरी. आणि दुसरं की अशी इन्सिडेंट झाल्याशिवाय, अशा घटना घडल्याशिवाय आम्ही कुठल्याच गोष्टीची दाद घेत नाही. कायद्यात सगळं आहे, नियमात सगळं आहे, पण ते पाळायचे कोणी हा प्रश्न आहे. त्याची अंमलबजावणी कोणी कर? काही वेळेला आपण सुद्धा त्याला दोषी आहोत. महानगरपालिकेचं घेतलं की आम्ही सुद्धा म्हणतो हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे. पण ती सुरक्षा आहे. ह्या 2 गोष्टी सोसायटीने माझं आणि आम्ही स्वतः तलावपाळीच्या शिवाजी मैदानामध्ये आम्ही प्रदर्शन ठेवलं ते याच करण्यासाठी. सगळ्यात 2-3 कारणं महत्वाची: वेस्ट मॅनेजमेंट, फायर सिस्टीम. कारण त्यांना आमच्या जीवास धोका आहे. आमची भांडणं कदाचित आम्ही सोडू शकू कोर्टात जाऊन, समेट करून, पण अशी दुर्घटना घडल्या, जीवन माणसाचं आपण वाचू शकलो नाही तर काही उपयोग नाही. मेलेल्या माणसाला, ऍक्सिडेंट मधून दुर्घटना घडलेल्या माणसाला, मृत्यू झालेल्या माणसाला आपण वाचू शकत नाही. म्हणून त्या गोष्टी आपण पहिला करायला हव्यात. फायर सिस्टीम बद्दल प्रत्येक सोसायटीच्या सभासदाने समजून घेणं आवश्यक आहे. आम्ही कदाचित पुढच्या 5-6 महिन्यामध्ये त्याचा कोर्स तयार करतोय. हाऊसिंग फेडरेशनने हाऊसिंग मॅनेजमेंट कोर्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचा कोर्स घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही ही ट्रेनिंग देतोय. 4 दिवसाची ट्रेनिंग आहे. फायर फायटिंगच्या एस्टिमेटबद्दल माहिती देतो, मोठ्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देतो, आग लागल्यानंतर तुम्हाला काय करायची याची संपूर्ण माहिती देतो. पण ही व्यवस्था महानगरपालिकेने, शासनाने करायला हवी. आणि मोठ्या इमारती आहेत त्या ठिकाणी शासनाची वाट बघत न बसता सोसायटीने स्वतः अशी यंत्रणा जी आहे ट्रेनिंग स्वतःहून घ्यायला पाहिजे, स्वतःहून ती समजून घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपण शासनाकडे बोट दाखवून करावी या मताचा सुद्धा मी नाही. काही गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण करायला हव्यात असं माझं मत आहे. घनकचरा हा विषय तितकाच महत्वाचा आहे. याबद्दल मी असं सांगेन, तुम्ही मला एक सांगा, तुमच्या घरात तुमच्या शेजाऱ्याने कचरा टाकला तर चालेल का? चालेल का? नाही चालणार ना. शेजाऱ्याने, तुमच्या बाजूचा फ्लॅट आहे त्या फ्लॅट धारकाने तुमच्या घरात कचरा टाकलेला तुम्हाला चालेल का? तर नाही चालणार. मग माझ्या ठाणे शहराचा कचरा डायगरला टाकतो का? त्यांनी सहन करावं तुमच्या कचऱ्याबद्दल? नाही ना. त्यांना त्रास होत नाही का? तुमचा कचरा तुम्हाला त्रास देतो म्हणून तुम्ही बाहेर टाकता.
माझं घर स्वच्छ असायला हवं, पण माझी स्वच्छ सोसायटी असायला हवी असं मला वाटत नाही. माझ्या घरातला कचरा उचलतो, सोसायटीच्या मैदानात टाकतो, सोसायटीच्या ग्राउंडमध्ये टाकतो, सोसायटीतल्या मोकळ्या जागेत टाकतो. घर स्वच्छ असावं असं वाटतं, मग सोसायटी अस्वच्छ का? मग सोसायटी स्वच्छ राहावी असे वाटते, तर तुमचं शहर अस्वच्छ का? आपल्या मनाला सुद्धा कधीतरी हा प्रश्न विचारायला हवा. डायगरवाले जसे आम्ही पहिला मुंबईचे सगळा कचरा मुलुंडला टाकायचे, आम्ही ठाणावाले डायगरला टाकतो, तिथे माणसं राहत नाही का? तुम्हाला जसा कचऱ्याचा त्रास होतोय तसा त्यांना होणार नाही का? मग ही जबाबदारी आपण प्रत्येकाने स्वतःच्या कचऱ्याची व्यवस्था स्वतः केली तर हा सगळा प्रश्नच मिटेल, हा प्रश्न राहणार नाही. जसं आता मनीष जोशी म्हणाले, महानगरपालिकेची सुद्धा याच्यात जबाबदारी असेल. ही यंत्रणा जी वेस्ट मॅनेजमेंटची यंत्रणा आहे ती काही स्वस्त नाही, छोट्या सोसायट्यांना ती परवडत नाही. म्हणून अशा वेळी काहीसा भार महानगरपालिकेने उचलायला हरकत नाही. आर्थिक मदत करा किंवा त्यांचं व्याज कर्ज घेतलं असेल त्याच्यात व्याजात सवलत द्या. कचऱ्याच्या टॅक्स मधून आपल्याला जी सवलत मिळते ती काय फार विचार करण्यासारखी अशी मला वाटत नाही. 10% आम्हाला सांगा, आता महानगरपालिकेची बिलं आलीत, काल परवा आमच्या ऑफिसला सुद्धा बिल आलं. 10% सवलत दिली आहे. कशामध्ये? फक्त पहिला जो विषय आहे कचऱ्याचा त्याच्यामध्ये, बाकी सगळे तसेच आहेत. म्हणजे माझं 400 रुपये बिल असेल तर त्याच्यामधल्या 20 रुपयाला 10% डिस्काउंट. महानगरपालिकेचे 12 की 13 प्रकारचे कर आहेत जे तुम्हाला टॅक्स बिल येतं त्याच्यामध्ये. बघा, शिक्षण कर, वेगवेगळे असे वेगवेगळे कर आहेत. त्याच्यापैकी फक्त पहिला जो कर आहे घनकचऱ्याचा त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे फसवणूक नाही का? लोकांना काहीतरी दिसण्यासारखं द्या ना, करण्यासाठी तुम्ही अपेक्षा भरपूर करता, पण लोकांसाठी सुद्धा आम्ही टॅक्स भरतो ना. ही सगळी जबाबदारी महानगरपालिकेची आहे 100%. म्हणजे जो आम्ही टॅक्स देतो त्याच्यातून आमचे रस्ते, आमचे पाणी, आमचा स्वच्छता, आरोग्य हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे. मग त्याच्याच आम्ही कर भरतो, पण तो कर देऊन सुद्धा जर आमच्याकडनं, आता काय 2-4 दिवस पेपरमध्ये वाचलं होतं, काहीतरी कचरा उचलण्यासाठी काही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देत आहेत, मला वाटतं कल्याण डोंबिवलीला सुरू केलं, आणि त्यांना या सगळ्या टॅक्सच्या व्यतिरिक्त पर फ्लॅट 60 रुपये काहीतरी चार्जेस कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यामध्ये लावणार आहेत किंवा लावलेत अशी काहीतरी बातमी होती. कशासाठी द्यायचे आम्ही? ऍक्च्युली आम्ही टॅक्स भरतो महानगरपालिकेला, मग त्याच्या व्यतिरिक्त हा टॅक्स कशासाठी? याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आपल्यात संवाद सुद्धा असायला हवा. आमच्या गृहनिर्माण संस्थांचं असं आहे, त्यांना हवं सगळं आपण करायला काय नको. अशा बाबतीत आमच्या गृहनिर्माण संस्था कधी रस्त्यावर उतरलेल्या तुम्ही पाहिलात का हो, ऐकलात का हो, वाचलात का हो? काही नाही. मिळायला पाहिजे एवढं म्हणायचं आहे, पण त्यासाठी रस्त्यावर उतरायची आमची तयारी नाही. महानगरपालिकेत चला म्हणा, आज बघा ना, आज मी 4 दिवस पेपरमध्ये सगळ्या जाहिरात होत तरी बऱ्यापैकी आलं. समजून घ्यायला हवं आणि प्रत्येक सगळेच काम दुसऱ्याने करावे तशी आपली मानसिकता नको, आपण सुद्धा काहीतरी करायला हवं. या मानसिकतेने आपण काम करायला हवं. कचरा हा विषय गहन आहे, तो महत्वाचा आहे आणि भविष्यात तो त्रासदायक आहे, अडचणीचा आहे. त्याच्याबरोबर दुसरा पाणी हा विषय आहे. भविष्यात आतापर्यंत कदाचित मागच्या लढाया झाल्या, युद्ध झाली, ती जागेसाठी झाली. पुढची भविष्यातली युद्ध ही पाण्यासाठी होतील, बरोबर आहे ना? पाण्यासाठी होतील. आणि ह्या गोष्टी बघा, महाराष्ट्रामध्ये असेल, देशात असेल, या सगळीच माणसं घरात राहतात. कोणी काही बंगल्यात असतील, काही फ्लॅटमध्ये असतील, काही झोपडपट्टीत असतील, आणि या सगळ्यांच्या सोसायट्या आहेत. मंत्रालयात किंवा मंत्री सुद्धा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो, शिपाई सुद्धा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो, आणि एखादा कामगार सुद्धा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. म्हणजे जो कायदा त्या शिपायाला आहे, जो कायदा कामगाराला आहे, तोच कायदा मंत्र्यांच्या सोसायटीला सुद्धा आहे. त्याच्यात वेगळं काही नाही. आपण जर समजून घेतलं, या आमच्या महाराष्ट्रामध्ये 1,05,000 सोसायट्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्राचं 47% पॉप्युलेशन या सिटीमध्ये राहते, हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहते. आणि यांनी जर मनावर घेतलं तर या काही गोष्टी करायच्या, तर शासनाला आपल्याला कुणालाच काही कठीण नाही. म्हणून या 2-3 गोष्टीवर आपण लक्ष द्यायला हवा. आणि मी सांगितलं बाकी सगळं आपल्याला करता येईल,
सेफ्टी, कारण माणसाचा जीव आपण पुन्हा देऊ शकत नाही, तो वाचवणं आपल्या हातात आहे आणि या 2-3 गोष्टी आपण केल्या तर ती जीवितहानी वाचू शकते. त्यासाठी फायर बद्दल आपल्या ज्या सोसायटी जी सिस्टीम लागलेली आहे त्या सिस्टीम बद्दल, कामकाजाबद्दल अवगत करून घेणं, त्याची माहिती घेणं, त्याचं ऑपरेशन कसं असतं, कशा प्रकारे ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा कशा प्रकारे उपयोग करायचा ही माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ठाणा हाऊसिंग फेडरेशन म्हणून आम्ही इथे प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये 20 हाऊसिंग फेडरेशन आहे जिल्हास्तरीय. आता प्रत्येक हाऊसिंग फेडरेशन या पद्धतीने जागृती करायचा. जसं मी हाऊसिंग मॅनेजमेंट कोर्स चालू केला आहे, त्या कोर्सच्या माध्यमातून ही फायर सेफ्टीची आपण ट्रेनिंग देतोय. कदाचित आपण पुढच्या 5-6 महिन्यामध्ये सेफ्टीच्या बाबत एक वेगळं काही कोर्स करता येतील का, अग्निशमन विभाग महानगरपालिकेचा आहे तो आणि असे तज्ज्ञ जे आपण बोलूयात त्यांच्या सगळ्यांच्या विचाराने करता येईल का, हा विषय आपण करणार आहोत. त्याचबरोबर स्ट्रक्चरल ऑडिट त्याबद्दल ते बोलतील, पण त्याविषयी मी एक तुम्हाला सोसायटीच्या ऍक्ट प्रमाणे जी प्रोव्हिजन आहे ती तुम्हाला सांगतो की स्ट्रक्चरल ऑडिट आपण बरेच जण करतो. ज्या इमारतीचं वय 30 वर्षापेक्षा जास्त आहे त्या इमारतीचं दर 3 वर्षांनी ऑडिट करणं कंपल्सरी आहे. ज्या इमारतीचं वय 15 ते 30 वर्ष याच्यामध्ये आहे पिरियडमध्ये त्यांनी दर 5 वर्षांनी ऑडिट करायचं आहे आणि हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. आपण काय करतो, स्ट्रक्चरल ऑडिटर आपण करतो, त्याने रिपोर्ट दिला की तो महानगरपालिकेला सबमिट करतो आणि आपण गप्प बसतो. पण तसं आहे का, तर तसं नाही. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्रमाणे त्याने काही क्वेरीज काढल्या असतील किंवा त्याने काही सूचना केल्या असतील, त्याप्रमाणे तुमच्या इमारतीचं काम तुम्ही करायचं आहे, तुमची दुरुस्ती काय असेल ती करायची आहे आणि ज्याने ऑडिट केलेलं आहे त्या ऑडिटर कडून स्टॅबिलिटी रिपोर्ट घ्यायचा आहे. तो रिपोर्ट जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमच्या सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असं म्हणता येणार नाही. तो रिपोर्ट घेतला तरच तुमचं स्ट्रक्चर ऑडिट झालं असं म्हणता येईल, पण 90% सोसायट्या ते करत नाहीत. ऑडिटरने सांगितलं, तो रिपोर्ट घेतला, आपल्या फाईलमध्ये ठेवला, एक रिपोर्ट महानगरपालिकेला दिला की आपली जबाबदारी संपली. पण तसं नाही. जोपर्यंत तुम्ही त्या ऑडिटरने सुचवलेल्या सूचनांचं पालन करून पूर्ण करून स्टॅबिलिटी रिपोर्ट घेत नाही तोपर्यंत तुमचं स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण झालं नाही असं म्हणता येईल. आता मी थोडासा नवीन कायदा जो झालेला आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. बरेच बदल या कायद्यामध्ये आपण केलेले आहेत गृहनिर्माण संस्थांच्या कामकाज डोळ्यासमोर ठेवून. सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो आहे तो 250 सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांना आता प्राधिकरणाकडून निवडणूक घेण्याची गरज नाही. 250 पेक्षा कमी असलेल्या ही निवडणूक सोसायटीच्या स्तरावर होईल. पण सध्या आता या निवडणुकीचे रूल तयार झाले नाहीत, नियमावली तयार झाली नाहीत. कदाचित ती महिन्याभर तयार होईल. आचार कमिटी नेमलेली आहे, आचारसंहितेचा पिरियड होता, निवडणुकीचा पिरियड होता म्हणून ती झालेली नाही. पुढच्या 10-15 किंवा महिन्याभरात ती तयार होईल. ती झाल्यानंतर निवडणुका तुम्ही सोसायटीच्या निवडणुका सोसायटीच्या स्तरावर होतील. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाच्या परवानगीची तुम्हाला गरज असणार नाही. दुसरं महत्वाचं की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या सोसायटीचे पदाधिकारी काही वेळा कसं असतं की अध्यक्ष सेक्रेटरी झाला की त्याला वाटतं मी आता या सोसायटीचा मुख्यमंत्री झालो, काही केलं तरी चालतं अशी त्याची भावना असते. काही सोसायट्यांमध्ये तर वर्षानुवर्षे एकच तेच पदाधिकारी असतात, बदलायलाच देत नाही. पण आता तसं नाही. एखाद्या सभासदाने त्याला फ्लॅट विकला असेल किंवा त्याला बँकेतून कर्ज घ्यायचं असेल किंवा त्याला कुठच्या काही कामकाजासाठी एनओसी पाहिजे असेल किंवा काही कामासाठी पत्र पाहिजे असेल, हे पत्र त्याने पदाधिकाऱ्यांनी जर पत्र दिल्यापासून 30 दिवसात दिलं नाही तर नवीन कायद्यामध्ये त्याला दिवसाला 100 रुपये दंड त्या पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या खिशातून द्यायचा आहे, सोसायटीच्या खिशातून नाही. ही दंडाची प्रोव्हिजन आपण या नवीन कायद्यामध्ये केलेली आहे. याचं कारण अशी बरीच उदाहरणं आली की फ्लॅट ट्रान्सफर करताना एनओसी आमचे पदाधिकारी देत नाहीत. वेगवेगळी कारणं असतात. त्यातलं एक कारण मी तुम्हाला सांगतो की तो स्वतःच्या बाजूचा फ्लॅट त्याला स्वतःला विकत घ्यायचा असतो आणि तो कमी किमतीत हवा असतो आणि तो विकणारा म्हणतो की मला एवढी किंमत बाहेर मिळते, मी तुला एवढ्या कमी किमतीत कशाला देऊ, म्हणून त्याला एनओसी देत नाही. कंटाळून मग तो काय बाबा आता काय 2 महिने 4, कारण कायद्यातली प्रोव्हिजन त्या बिचाऱ्यांना सगळ्यांना माहिती नसते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आमच्या वर्तक नगरच आहे, 4-5 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे.
आमच्या वर्तकनगरचा एक व्यापारी होता, रेती विटाचा व्यवसाय होता वर्तकनगरला. त्याने फ्लॅट घेतला लुईसवाडीला, विकत घेतला. सेम इन्सिडेंट, त्याने विकत घेतला, 1.5 कोटीचा त्या काय अग्रीमेंट झाली त्याची. त्याने 50 लाख रुपये दिले आणि 1 कोटी त्याला कर्ज घ्यायचं होतं, म्हणून त्याने बँकेत ऍप्लिकेशन, त्याला कर्ज मंजूर झालं. पण मंजूर झाताना सोसायटीची NOC बँकेने मागितली. ह्याने त्या सोसायटीच्या अध्यक्ष सेक्रेटरीना दोघांनाही पत्र दिलं, सगळ्या डॉक्युमेंट दिल्या. 3 महिने त्यांनी काही त्याला दिलं नाही, देणार नाही म्हणून सांगितलं. त्याच्या पुढचं दुर्दैव बघा, त्या सोसायटीचा अध्यक्ष मंत्रालयामध्ये सचिव लेवलचं काम करणारा, आणि त्याला तो बाजूचा फ्लॅट हवा होता म्हणून त्याला काही दिलं नाही. तो बिचारा रडकुंडीला आला, व्यवहार कॅन्सल केला तर मी दिलेले 50 लाख रुपये सुद्धा जाणार होते. त्याला कोणीतरी माझं नाव सांगितलं. रात्री 11 वाजता तो माणूस घरी आला माझ्या. साहेब असं झालं, मी काय करू? म्हटलं काय करू नकोस, तू उद्या सकाळी ये, तुला अर्ज लिहून देतो. त्याला अर्ज लिहून दिलं. त्याने एक कॉपी मला दिली, एक कॉपी उपनिबंधकाला दिली. त्या सेक्रेटरीला सोसायटीच्या मी फोन केला, मोबाईल केला. तर महाशय मंत्रालयात असल्यानंतर शिपाई असला तरी मंत्रालयात काम करणाऱ्या माणसाचं एक वेगळं असतं ना स्टेटस. तर नेहमी तो बोलला की तुम्ही मला सांगणारे कोण, तुम्ही मला विचारणारे कोण, माझ्या सोसायटीचं कामकाज मी बघेन, असं उत्तर दिलं मला. म्हटलं ठीक आहे राजा. उपनिबंधकाला ही सगळी गोष्ट सांगितली आमच्या. त्याला नोटीस काढायला लावली, नोटीस काढली. 15 दिवस त्याने काहीच उत्तर दिलं नाही, तरी सुद्धा 15 दिवस काही दिलं नाही. 16व्या दिवशी उपनिबंधकाला सांगितलं आपल्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे अधिकारी नेमायचा, सोसायटीत पाठवायचा आणि अधिकाऱ्याने NOC त्याला द्यायची. त्याप्रमाणे त्याला 16व्या दिवशी DDRच्या ऑफिसमधून तिकडे अधिकारी गेले, सर्टिफिकेट त्या माणसाला दिलं. 3ऱ्या दिवशी त्याचा लोन सँक्शन, सगळं झालेलं होतं. पत्र दिल्यानंतर 3ऱ्या दिवशीचा लोन सँक्शन झाला, चेक मिळाला. त्याने त्या माणसाला दिलं, ताबा घेतला आणि 8 दिवसाने माझ्याकडे अर्धा किलो मिठाईचा पुडा घेऊन आला. 50 लाख रुपये दिलेले बुडणार होते. कोणी 50 लाख रुपये किती मोठी अमाऊंट झाली हो. 100 रुपयाची नोट रस्त्यात पडली तर आपण हळहळतो, का हळहळू नये? पैशाची किंमत ती पैशाची आहेच, 1 रुपया असो किंवा लाख रुपये असो. 50 लाख रुपये त्या माणसाचं होणारं नुकसान. अक्षरशः माझ्या घरी ज्यावेळी रात्री 11 वाजता आला, डोळ्यात पाणी आले होते त्या माणसाच्या. आणि असे सुद्धा आमचे पदाधिकारी असतात. दुसरं उलट पण उदाहरण सांगतो तुम्हाला. एका सोसायटीमध्ये एक कुटुंब रिटायर्ड, 2 मुलं बिचाऱ्यांची गेलेली, उत्पन्नाचं साधन काही नाही, डोंबिवलीची सोसायटी आहे, पण काही नाही. जवळजवळ 5 वर्ष त्यांनी मेंटेनन्स भरला नाही. 5 वर्ष. सोसायटीतला एक असाच सेक्रेटरी, काय करायचं. त्याने 101ची कारवाई सुरू केली जोरामध्ये. 101चा वसुली दाखला, कारण त्याने नाही केलं तर त्याच्यावर कारवाई, अध्यक्ष म्हणून त्याच्यावर कारवाई होऊ शकते, म्हणून त्याने ती कारवाई केली. 101चा वसुली दाखला मिळाला आणि वसुलीसाठी ते प्रकरण माझ्याकडे आलं. सोसायटीतले सगळे कमिटी मेंबर माझ्याकडे आले. साहेब आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाहीये, पण हे काय, आम्ही अडचणीत आहोत, आम्ही जर वसूल केले नाहीत तर उपनिबंधक आमच्यावर कारवाई करायचं म्हणतोय. तिथले एक विरोधक महाशय सोसायटीचे सभासद, तो थकबाकीदार, त्याचे पहिले वसूल करा मग माझे वसूल करा. कमिटी वैतागलेली, आले माझ्याकडे, साहेब काय करायचं? म्हटलं तुमचं मत काय मला सांगा. साहेब ते गरीब आहेत, त्यांची 2 मुलं कमावती मुलं मेले आहेत, त्यांच्याकडे काय आता उत्पन्नाचं साधन नाही, काय करायचं? म्हटलं तुमची मानसिकता काय, कायद्यात तरतूद आहे का सांगा. साहेब आम्हाला माफ करायचं आहे. म्हटलं करा, स्पेशल जनरल बॉडी लावा, ठराव करा, अशी त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, त्यांना आपण हे माफ करू. नुसतं त्या साहेब त्यांनी माफ नाही केलं तर त्याच्या पुढची त्याचं मंथली मेंटेनन्स होतं ते 47 सभासदांनी काढून भरायचं असा ठराव केला. दोन्ही वेगवेगळे विषय बघा. असे सुद्धा लोक आहेत, अशी सुद्धा माणसं आहेत, त्यांना सहकार कळला, माणुसकी कळली. प्रत्येक गोष्ट व्यवहाराने पैशाने होतेच असं नाही, किंवा प्रत्येक गोष्ट पैशामुळे अडतेच असं नाही. अशी सुद्धा माणसं असतात. तर याच्यात चांगलं काय ते आपण घ्यायला हवं. हा दंडाची प्रोव्हिजन आहे ती पहिल्या प्रकारातल्या लोकांसाठी. दुसरं त्याच्यानंतर ड्यूज, देणी, ही पहिल्यांदा आपण व्याख्या क्लिअर केली आहे कायद्यामध्ये. ती अशी की एखादा सभासद थकबाकीदार असेल आणि देणी म्हणजे काय, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा स्पेशल जनरल बॉडीमध्ये
ज्या ज्या वर्गण्या तुम्ही ठरवाल, ज्या ज्या आर्थिक बाबी तुम्ही ठरवाल, त्या या कायद्याच्या चौकटीत आलेल्या आहेत. पहिलं असं नव्हतं. पहिलं काही ठराविक म्हणजे एखाद्या माणसाने तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव केलात की मेंटेनन्ससाठी आपण 2000 रुपये काढायचे आहेत आणि त्या माणसाने भरले नाहीत तर 101 रिकव्हरी करताना तुम्हाला ते मिळतीलच असं नाही. कारण त्यावेळी काही ठराविक रक्कमच वसूल केली जात होती. आता वार्षिक सर्वसाधारण जे जे निर्णय घेतील ते सगळे रिकव्हरीच्या माध्यमातून बंधनकारक असतील. नवीन व्याख्या केलेली आहे तात्पुरता सभासद. तात्पुरता सभासद म्हणजे असा की एखादा फ्लॅट ओनराचा मृत्यू झाला, ज्याचं नाव शेअर सर्टिफिकेटवर आहे आणि त्याचा मृत्यू झाला. काही वेळा बरीच अडचण असते. मृत्यू झाल्यानंतर ती जबाबदारी कोणाची किंवा त्या फ्लॅटच्या संबंधात पत्रव्यवहार कोणाशी करायचा ही अडचण येत होती. म्हणून त्या सभासदाने, मयत सभासदाने जर एखाद्या व्यक्तीला नॉमिनी केलं असेल तर त्याला तात्पुरता सभासद म्हटलं जाईल. तो तात्पुरता सभासद होईल. त्याला काय अधिकार असतील तर त्या सभासदाच्या वतीने पत्रव्यवहार करण्याचे सगळे अधिकार असतील. त्याला मीटिंग अटेंड करण्याचे अधिकार असतील. इव्हन त्यांना निवडणुकीला मतदान करण्याचे सुद्धा अधिकार असतील. फक्त त्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. आता हे अधिकार कुठपर्यंत असतील? जोपर्यंत मयत व्यक्तीचा वारस निश्चित होत नाही किंवा मयत व्यक्तीच्या नावावर जे शेअर सर्टिफिकेट आहे ते वारसदाराच्या नावावर होत नाही तोपर्यंत हा तात्पुरता सदस्य राहील. कुटुंबाची व्याख्या यावेळी आपण सोपी आणि क्लिअर केलेली आहे. कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती, पत्नी, पिता, माता, अवलंबन असणारा मुलगा किंवा अवलंबन असणारी अविवाहित मुलगी एवढी छोटी व्याख्या आपण कुटुंबाची केलेली आहे. त्याच्यानंतर आता सोसायटीना अडचण येत होती ती अशी की हस्तांतरण करताना एखाद्या सभासदाची थकबाकी असेल, विकताना तो सोसायटी समोर व्यवहार आणत नाही, बाबा काय आहे, विकलाय, केलाय. एखादा माणूस फ्लॅट घेतो आणि ट्रान्सफर करायला कागदपत्र देतो, त्यावेळी कमिटीच्या लक्षात येतं की याची ड्यूज बाकी आहे, त्याने वर्गणी भरली नाही, हा थकबाकीदार आहे. मग ती थकबाकी घ्यायची कोणाकडून? ज्याने फ्लॅट विकत घेतलेला आहे तो म्हणतो मी अजून माझ्या नावावर झालेला नाहीये तर मी हे पैसे त्याचे पैसे का भरू. ज्याने विकलेलं असतो म्हणतो आता मी विकलाय, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. आणि त्यामुळे सोसायटीची कमिटी वादामध्ये, कमिटीने काय करायचा हा कमिटीसमोर प्रश्न असायचा. म्हणून त्यावेळी ही कायद्यात तरतूद केली आहे. जोपर्यंत त्याचे काय ड्यूज असतील, शिल्लक ड्यूज, बाकी ड्यूज, ते जोपर्यंत पूर्ण करत नाही, सोसायटीला भरत नाही, तोपर्यंत त्याचा फ्लॅट हस्तांतर करता येणार नाही. दुसरं, आता निवडणुकीच्या पद्धतीमध्ये प्राधिकरण झाल्यापासून एखादा संचालक त्याने राजीनामा दिला, फ्लॅट विकला किंवा मयत झाला किंवा काय झालं तर आपल्याला रिक्त पदं भरता येत नव्हती. निवडणुकीच्या माध्यमातून ती भरावी लागायची. नवीन कायद्यामध्ये आपण तरतूद अशी केलेली आहे. असं एखादं पद रिक्त झालं तर संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय घेऊन आपण अपॉइंट करू शकतो. त्याच्यानंतर संचालकांची संख्या, आता जे नियम आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 11 संचालक असायला हवेत. म्हणजे सभासद 12 आणि संचालक 11 आणि त्याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी 5 आणि ओपन 6. अशा बऱ्याच वेळी अडचण व्हायची की रिझर्व्ह कॅटेगरी भरल्या जायच्या नाहीत, त्या रिक्त राहायच्या आणि 6 लोक जनरल कॅटेगरी मधले भरायचे. पण मीटिंग घ्यायची असेल तर त्याला 6च्या 5 कोरम लागायचा, कारण 11ची टोटल धरून कोरमची संख्या लागायची 5. कधी 4 वर्षे मीटिंग होणार नाही. म्हणजे प्रत्येक मीटिंगला एक तरी सभासद गैरहजर राहणार ना, कोरम पूर्ण होत नाही, त्यामुळे मीटिंग होत नाही. मग म्हणून आपण कायद्यामध्ये बदल असा केलाय की संचालकांची संख्या आपण कमी करायचा प्रस्ताव ठेवलाय शासनाकडे. पण ही घटनात्मक दुरुस्ती असल्यामुळे त्याच्याबद्दल आता शासन थोड्या दिवसात निर्णय घेईल. पण रिझर्व्ह कॅटेगरी भरल्या नाहीत तरी आता चालू शकणार आहे, कारण कोरमची संख्या निवडून जे येतील त्यांच्या 50%, म्हणजे 6 निवडून आले तर 4ची असेल, 7 निवडून आले, अशा प्रकारे आपण ठेवलेले हा बदल केलेला आहे. यानंतर आता नवीन कायद्यामध्ये जिल्हास्तरीय संघांना, म्हणजे आमचं जसं हाऊसिंग फेडरेशन आहे, यांना काही अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार असे आहेत की सभासद संस्थांना, संचालकांना आणि गृहनिर्माण संस्थांच्या सेवकांना ट्रेनिंग द्यायची जबाबदारी जिल्हास्तरीय फेडरेशनला दिलेली आहे. त्याचप्रमाणे औसायक किंवा रिकव्हरी ऑफिसर, SRO ज्याला आपण म्हणतो, यांचं पॅनल आणि व्यवस्थापक
यांचं पॅनल हाऊसिंग फेडरेशन बनवणार आहेत आणि त्यांच्याकडून याची काय म्हणा गरज लागेल त्याप्रमाणे सोसायटीने ते नेमणूक करायची आहे। याचबरोबर व्यवस्थापन कोर्स त्या जिल्हा फेडरेशनने घ्यायचे आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थापन कोर्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आता भविष्यात। आणि आतापर्यंत असं होतंय की हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे एक तर सिनियर सिटीजन असतात, बरोबर आहे, ट्रेनिंग घेतलेलं नसतं, आणि काही बऱ्याचशा वेळी असं आहे की ज्या छोट्या छोट्या सोसायटीमध्ये पदाधिकारी व्हायला कोण तयार नसतं, बाबा तू हो, कोणाच्या तरी गळ्यात माळ टाकायचा तसा विषय, त्यांना काय माहित नसतं, सोसायटीच्या कामकाजाबद्दल काय माहित नसतं। बरं, त्यांच्या काय सोसायटीतल्या लोकांना त्रास द्यायचा उद्देश असा नाही, पण माहित नाही तर करायचं काय? वर्षानुवर्षे मीटिंग नाही, वर्षानुवर्षे ऑडिट नाही, वार्षिक सभा होत नाहीत, शासनाला काही कळवत नाही, ह्या अशा बऱ्याच गोष्टी असतात। आणि याची जर आपल्याला माहिती, कायद्यातली नियमातली उपविधींची माहिती असली तर आमचे सिनियर सिटीजन सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकतात। म्हणून ही जबाबदारी आता हाऊसिंग फेडरेशनवर दिलेली आहे आणि प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी 5 वर्षातून एकदा ट्रेनिंग घेणं कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे। म्हणजे 100% दरवर्षी 20% सभासदांनी ट्रेनिंग घेतलं तर 5 वर्षामध्ये 100% सभासद ट्रेनिंग घेऊ शकतात, हे कायद्याने बंधनकारक केलं आहे। दुसरं महत्वाचं की जी तुमची आता फी आहे, आपले प्रशिक्षण फी आहे, शासनाला शिक्षण निधी म्हणून आपण 3 रुपये भरायचे पहिले, आता ते बंद होऊन जवळ 5-7 वर्ष बंद होऊन झालंय। आता ती शिक्षण निधी जो आहे तो प्रत्येक सभासदाला दरमहा 10 रुपये काढायचा आहे, प्रत्येक पर मेंबर पर मंथ 10 रुपये, मात्र तो कुणालाही द्यायचा नाहीये, तो संस्थेने प्रशिक्षण निधी म्हणून स्वतःच्या अकाउंटवर जमा ठेवायचा आहे। आणि ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग घ्याल त्यावेळी ट्रेनिंगसाठी जे चार्जेस भरायचे आहेत ते या निधीतून आपण भरायचे आहेत। थोडक्यात माहिती मी तुम्हाला या जे मुख्य विषय आहेत त्याची दिलेली आहे।